श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, तुमच्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील किंवा मानसिक तणाव वाढत असेल, कामामध्ये अडथळे येत असतील, घरात विनाकारण वाद होत असतील, आरोग्याच्या समस्या असतील, तर तुम्ही हा उपाय करायलाच हवा. यातील कोणताही उपाय तुम्ही करा, तुम्हाला त्याचा इफेक्ट नक्कीच जाणवेल. बघा, काय होतं ना, घरामध्ये कधी कधी अचानक अडचणी येऊ लागतात आणि त्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं. आणि अडचणी आल्या की ऑटोमॅटिकली मानसिक ताण वाढत जातो. त्यासोबतच कामात अडथळे देखील निर्माण होत जातात. आणि मग काय होतं की घरामध्ये आपले वाद होतात, मोठ्यांसोबत वाद होतात, छोट्यांसोबत वाद होतात, नवरा बायकोचे भांडणं. एकदा का घरात आर्थिक अडचणी आल्या, कामात अडथळे निर्माण होऊ लागले की मानसिक ताण आणि घरातील वाद हे तर त्याच्यामध्ये येतच येतात. आणि या सगळ्यापासूनच दूर राहायचं असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. आपण काय करतो की या गोष्टींना फक्त एक योगायोग समजतं की काही नाही, याच्यामुळेच होत असेल किंवा विनाकारण होत असेल, त्याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु आपल्या धर्मग्रंथानुसार घरातील वातावरण, आपले विचार आणि आपली आध्यात्मिक साधना याचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. म्हणूनच आज आपण काही साधे आणि सोपे उपाय करणार आहोत. ते तुम्ही नक्की करून पहा. रोजच हे उपाय केले तर खूपच छान तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. काय आहे ते उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. घरामध्ये शांती हवी असेल आणि ताणतणाव नको असेल ना, किंवा कोणत्या कामात अडथळे हवे नसतील, तर घरातील प्रत्येक व्यक्तीला नामस्मरणाची सवय लावा. तुम्ही कोणत्याही तुमच्या देवतेचं, तुम्ही कोणाला मागता, तुमचं कोणतं इष्टदैवत आहे त्याचं नामस्मरण करा. पण नामस्मरण नक्की करा. मग ते श्री स्वामी समर्थ असो, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय किंवा आपल्या श्रद्धेनुसार तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप करा. पण नामस्मरणाची सवय प्रत्येकाला लावली पाहिजे, प्रत्येकाने स्वतःला लावली पाहिजे. तुम्ही तुमचे छोटी मुलं असू द्यात, मोठे असू द्या, स्कूल कॉलेज काही करत असू द्या, तुमच्या हस्बंडला, सासू सासऱ्यांना, घरातील प्रत्येक व्यक्तीला नामस्मरणाची सवय तुम्ही लावायची आहे. नामस्मरणामुळे ना मनातील भीती, चिंता आणि निगेटिव्हिटी दूर होत असते. त्याच्यामुळे नामस्मरण खरंच खूप जास्त महत्वाचं आहे. त्यासोबत आता दुसरा उपाय काय आहे, तर घरामध्ये चिडचिड कधी होते बघा. जर घर स्वच्छ नसेल ना, घरामध्ये अस्वच्छता असेल तर घरामध्ये चिडचिड होत असते. ज्या शास्त्रानुसार देखील म्हटलं आहे, ज्या घरात स्वच्छता असते त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्याच्यामुळे घरामध्ये स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे. देवघर स्वच्छ ठेवायचं आहे. घरामध्ये घर रोज फरशी पुसून घ्यायची आहे, देवाची पूजा करायची आहे, घरामध्ये दिवा धूप आपल्याला लावायचा आहे. दिवा धूप लावल्याने आपलं घर खूप प्रसन्न होत असतं, वातावरण प्रसन्न होत असतं. घरामध्ये जाळ्या जुळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. अस्वच्छता राहणार नाही. हो, ज्या गरजेच्या वस्तू नाही आहेत त्या घरात ठेवायच्या नाही आहेत. काय होतं, घर अस्वच्छ असलं की मन आपलं शांत राहत नाही, आणि मन शांत नाही राहिलं की वाद होत राहतात, अडथळे येत राहतात. त्याच्यामुळे घर नक्की स्वच्छ ठेवा. तिसरा उपाय म्हणजे आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावायचा आहे. दिवा तुम्ही कोणताही तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण रोज दिवा मात्र नक्की लावायचा आहे आपल्याला. संध्याकाळी दिवा लावताना प्रार्थना करायची आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. ही प्रार्थना आपल्याला दिवा लावताना करायची आहे. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी असतात. असं वाटतं की नाही, या गोष्टींमुळे थोडी ना काही आमच्या कामात अडथळे येतील, आम्ही मेहनत करतोय, पण आपल्या मेहनतीला परमेश्वराची साथ असणं खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे हे उपाय आपण रोज आपल्या घरामध्ये केले पाहिजे. आपण जे अन्न खात असतो त्याचा आदर करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अन्न ग्रहण करण्यापूर्वी देवाचं स्मरण करा, ताटाच्या पाया पडा, देवाचं नाव घ्या. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तुम्ही जेवणा अगोदर हा श्लोक म्हणू शकता. सोबतच आपण आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला अन्नदान करायचं आहे, कारण की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं आहे. यामुळे पुण्य प्राप्त होत असतं. आपल्या घरातील अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
बघा, कोणाकोणाला ना एक एक भाकरीसाठी लोक तडपडत असतात. त्याच्यामुळे आपण स्वतः आपल्याला लागेल एवढं करायचंय, उरलं तर कोणाला तरी गरीब गरजू व्यक्तीला तुम्ही ते अन्न दान करू शकता, पण वेस्ट जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच पाचवी गोष्ट, आपल्या घरातील वडीलधारे असू द्या, लहान मोठे असू द्या, सगळ्यांचा आदर आपल्याला करायचा आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अनेक अडचणी सहज दूर होत असतात, असं धर्मग्रंथात देखील सांगितलं आहे आणि खूप लोकांनी अनुभवलं आहे. त्यामुळे सासू सासरे असू द्या, आई वडील असू द्या, रोज त्यांना नमस्कार करायचा. तुमची छोटी मुलं असतील त्यांना आतापासूनच तुम्ही सवय लावा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याची. त्यासोबतच मुलांच्या एकाग्र मनासाठी किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर मुलांना गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्राचं श्रवण पठण रोज करायला सांगा. याच्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल. वाटलंच तर घरातील प्रत्येक व्यक्तीने रोज बसून, रोज जमत नसेल तर किमान आठवड्यातून एकदा तरी सामूहिक प्रार्थना तुम्ही करायची आहे. सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि संयम ठेवायचा आहे. कोणताच उपाय एका दिवसात चमत्कार घडवत नसतो. तुम्ही अपेक्षा ठेवायची आहे, पण आजची आजच ती गोष्ट होईल. मी आज हे हे केलं तर मला त्याचं फळ आज मिळलं पाहिजे, उद्या मिळलं पाहिजे, असं नाही करायचं आहे. तुम्हाला भगवंत नक्की त्याचं फळ देतील. फक्त संयम तुमच्यामध्ये ठेवायचा आहे आणि जे काही करताय तुम्ही, जी काही सेवा करताय ती श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.